अध्याय 4. यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, मी हा अविनाशी योग कल्पारंभी सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो आपला पुत्र मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला. अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजश्रींनी जाणला. परंतु हा योग बऱ्याच काळापासून पृथ्वी लोकात लुप्त झाला होता. तोच हा पुरातन योग. आता मी तुला वर्णन करून सांगतो, कारण तू माझा भक्त आणि प्रिय मित्र आहेस. हा योग अत्यंत उत्तम आणि मार्मिक आहे. अशा प्रकारे भगवंताचे वचन ऐकून अर्जुनाने विचारले, हे भगवान, आपला जन्म तर आधुनिक अर्थात आत्ताच्या काळातच झालेला आहे आणि सूर्याचा जन्म तर फार पुरातन आहे. तर मग हा योग आपण कल्पारंभी सूर्याला सांगितला, हे मी कसे जाणून घेऊ? यावर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, आतापर्यंत माझे आणि तुझेही पुष्कळ वेळा जन्म होऊन गेलेले आहेत. परंतु हे परम तपस्वी अर्जुना, त्यांना तू जाणत नाहीस, परंतु मी जाणतो. माझा जन्म देहधारी मनुष्याप्रमाणे नाही. मी अविनाशी स्वरूप अजन्म असूनही तसेच मी प्राणी मात्रांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला अधीन करून मी योगामायेने प्रकट होत असतो. हे भारत, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढीस तेव्हा मी आपले स्वरूप धारण करतो, अर्थात प्रकट होतो. साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्ये करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये प्रकट होत असतो. म्हणून हे अर्जुना, माझा तो जन्म आणि कर्म दिव्य म्हणजेच अलौकिक आहे. अशा प्रकारे जो पुरुष तत्वाला जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यानंतर त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही, परंतु त्याला माझी प्राप्ती होते. हे अर्जुना, यापूर्वी सुद्धा राग, भय आणि क्रोधाची त्याग केलेले, अनन्य भावाने मला शरण आलेले पुष्कळ पुरुष ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. कारण हे अर्जुना, जे ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मीही तसेच भजतो. हे रहस्य जाणून बुद्धिवान पुरुष सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करून वर्तन करतात. जे माझ्या तत्वाला जाणत नाही ते या मनुष्यलोकी कर्माच्या फलाची इच्छा करून देवतांची पूजा करतात आणि त्यांच्या कर्मातून उत्पन्न झालेली सिद्धीही त्यांना लवकरच प्राप्त होते, परंतु त्यांना माझी प्राप्ती होत नाही. म्हणून तू सर्व प्रकारे मलाच भज. हे अर्जुना, गुण आणि कर्माच्या विभागणीने ब्राह्मण, क्षत्रिय, वंश आणि शूद्र हे 4 वर्ण मीच उत्पन्न केले आहेत. त्यांचा मी करता असतो. तेही मला अविनाशी परमेश्वराला तू अकर्षताच समज, कारण कर्माच्या फलामध्ये माझी स्पृहा म्हणजे नसते, म्हणून मला कर्म लिप्त करू शकत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वाने जाणतो तो कर्मांनी बांधल्या जात नाही. आणि पूर्वी होऊन गेलेल्या मुमुक्षु पुरुषांनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्म केले आहे. म्हणून तू सुद्धा पूर्वजांनी सदा सर्वदा केलेली कर्मेच कर. परंतु कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, अशा या विषयामध्ये बुद्धिवान पुरुषसुद्धा मोहीम हातात होतात. म्हणून मी ते कर्म म्हणजेच कर्माचे तत्व तुला चांगल्या प्रकारे सांगतो, की जे जाणल्यामुळे तू अशुभापासून म्हणजे संसार बंधनातून मुक्त होशील. कर्माचे स्वरूपसुद्धा जाणून घेतले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणून घेतले पाहिजे. तसेच निषिद्ध कर्माचेही स्वरूप जाणून घेतले पाहिजे, कारण कर्माची गती अत्यंत गहन आहे. जो पुरुष कर्मामध्ये म्हणजेच अहंकाररहित वृत्तीने केलेला संपूर्ण क्रियामध्ये अकर्म म्हणजे वास्तविक त्यांचे न होणे पाहतो, आणि जो पुरुष अकर्मामध्ये म्हणजेच ज्ञानी पुरुषांनी केलेल्या संपूर्ण क्रियांच्या त्यागामध्ये सुद्धा कर्माला अर्थात त्यागरूपी क्रियाला पाहतो, तो पुरुष मनुष्यामध्ये बुद्धिवान आहे आणि ते योगी पुरुष संपूर्ण कर्मे करणारा आहे. हे अर्जुना, ज्याची संपूर्ण कार्य, कामना आणि संकल्पना रहित आहेत व त्या ज्ञानरूपी अग्नीने त्यांची कर्मे भस्म झाली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानलोकसुद्धा पंडित म्हणतात. जो पुरुष संसाराचा आश्रय नसलेल्या सदा नंद परमात्म्यास तृप्त आहे, तो कर्माचे फल व संग अर्थात कर्तृत्व अभिमानाचा त्याग करून कर्मामध्ये उत्तम प्रकारे वागत असूनही काही करत नाही. त्याचे आपले शरीर व अंतकरण जिंकले आहे आणि भोगासंबंधी सर्व सामुग्रीचा त्याग केलेला आहे. अशा आशारहित पुरुष केवळ शरीरासंबंधी कर्मे करूनही पापाला प्राप्त होत नाही. जे आपोआप प्राप्त होईल त्यात संतुष्ट राहणारा आणि हर्षशोकादिता द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, ईश्वररहित सिद्ध आणि असिद्धी म्हणजे समत्व भावना ठेवणारा पुरुष कर्मे करूनही बंधन पावत नाही. कारण आसक्तीरहित ज्यांचे चित्त आत्मज्ञानामध्ये स्थित झाले आहे, यज्ञासाठी आचरण करीत असलेल्या मुक्त पुरुषांची संपूर्ण कर्मे नष्ट होतात. यज्ञासाठी आचरण करणाऱ्या पुरुषांपैकी कोणी या भावनेने हे यज्ञ करतात. ही अर्पण म्हणजे जे स्त्रुवादिक सुद्धा बाह्य आहे, आणि हवी म्हणजे हवन करण्याचे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे, आणि ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मरूप कर्त्याद्वारे हे हवन केले जाते, हे सुद्धा ब्रह्मच आहे. यासाठी ब्रह्मरूप कर्मामध्ये समाधिस्थ झालेल्या त्या पुरुषाद्वारे जो प्राप्त होण्याजोगे आहे तेही ब्रह्म आहे. आणि दुसरे योगी लोक देवतांच्या पूजनरूप यज्ञाचीच चांगल्या प्रकारे उपासना करतात, आणि दुसरे ज्ञानी लोक परब्रह्म परमात्म्यारूप अग्नीमध्ये यज्ञाच्या द्वारे व यज्ञाचे हवन करतात. दुसरे योगी लोक श्रोत्रादी सर्व इंद्रिये संयम अर्थात स्वाधीनतारूप अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजेच इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून वश करतात. आणि दुसरे योगी लोक शब्दादी व विषयांचे इंद्रियरूप अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतानाच विषयांचे भस्म करतात. दुसरे योगी लोक सर्व इंद्रियांच्या व्यवहारांना आणि प्राण्यांच्या व्यापारांना ज्ञानाने प्रकाशित परमात्म्यात स्थितरूपी योगाग्नीमध्ये हवन करतात. दुसरे काही पुरुष ईश्वर अर्पण बुद्धीने लोकसेवेत
द्रव्य खर्च करणारे आहेत. तसेच काही पुरुष स्वधर्म पालनरूपी तपयज्ञ करणारे आहेत आणि काही अष्टयोग पुरुष यज्ञ करणारे आहेत आणि काही अहिंसादी कठोर व्रतांचे पालन करणारे प्रयत्नशील पुरुष भगवंताच्या नावाचा जप आणि भगवत प्राप्तीसंबंधी शास्त्रांचा अध्ययनरूपी ते ज्ञानयज्ञ करणारे आहेत. दुसरे काही योगी लोक आपण वायू तर प्राणवायूचे हवन करणारे आहेत. तसेच दुसरे काही योगी लोक प्राणवायूचे हवन करतात आणि दुसरे काही योगी लोक प्राणवायू आणि अपानवायूच्या गतीचा निरोध करून प्राणायामपरायण होतात. दुसरे नियमित आहार करणारे योगी लोक प्राणातच हवन करतात. अशा प्रकारे त्यांचे पाप नष्ट झाले आहे. असे हे सर्वच पुरुष यज्ञाला जाणणारे आहेत. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा परिणाम म्हणजे ज्ञानामृत. त्याचे सेवन करणारे योगी लोक सनातन परब्रह्म परमात्म्याचा प्राप्त होतात आणि यज्ञरहित पुरुषाला या मनुष्यलोकीत सुख मिळत नाही, तर त्याला परलोकात सुख कसे प्राप्त होणार. असे अनेक प्रकारचे यज्ञ वेदाच्या वाणीत विस्तारित केले गेले आहेत. त्या सर्वांना शरीर, मन आणि इंद्रियाच्या क्रियेने उत्पन्न होणारे समज. अशा प्रकारे तत्वाने जाणल्याने निष्काम कर्मयोगाच्या योगाने संसार बंधनातून तू मुक्त होशील. हे अर्जुना, संसारिक वस्तूंनी सिद्ध होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानरूपी यज्ञ सर्व प्रकारे श्रेष्ठ आहे. कारण हे पार्था सर्व कर्मे ज्ञानातच शिल्लक उरतात. म्हणजेच ज्ञान त्यांची पराकाष्ठा आहे. म्हणून तत्वाला जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाकडून त्यांना चांगल्या प्रकारे दंडवत प्रमाण करून, सेवा करून आणि निष्कपट भावाचे प्रश्न विचारून ते ज्ञान जाणून घे. मर्म जाणणारे हे ज्ञानलोक तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील की जे जाणल्यामुळे तू अशा प्रकारे पुन्हा मोहाला प्राप्त होणार नाहीस. आणि हे अर्जुना, त्या ज्ञानाच्या योगाने तू सर्वव्यापी अनंत चेतन रूप होऊन आपल्या अंतर्गत समष्टी बुद्धीच्या आधारावर संपूर्ण भूतमात्रांना पाहशील. त्यानंतर माझ्या ठिकाणी अर्थात सदिच्छनंद स्वरूपाने ऐक्य पाहून सर्वत्र सच्चिदानंदच पाहशील. कदाचित तू सर्व व पाप्यामध्ये अधिक पाप करणारा असशील, तरीही ज्ञानरूपी नौकेद्वारे संपूर्ण पापातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित आणि इंधनाला भस्मसात करतो, त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्माला भस्ममय करून टाकतो. म्हणून या जगामध्ये ज्ञानासारखे पवित्र करणारे निसंचय दुसरे काहीच नाही. त्या ज्ञानाला पुष्कळ काळाने आपोआपच समत्व बुद्धी रूप योगाच्या द्वारे चांगल्या प्रकारे अंतःकरण शुद्ध झालेला पुरुष आपल्या आत्म्यातच प्राप्त करतो. हे अर्जुना, जितेंद्रिय तत्पर असलेल्या श्रद्धाळू पुरुष ज्ञानाला प्राप्त हृदयात स्थिर असलेल्या आपल्या संशयाचे ज्ञानरूपी तलवारीचे छेदन करून युद्ध करण्यासाठी उभा राहा. 4था अध्याय इथं संपला. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.